आता आपण माळुंगे पोलीस स्टेशनच्या या ठिकाणी कमानीजवळ आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर आपण कमान पाहू शकताय आणि यापासूनच या ठिकाणी ट्रॅफिक जाम व्हायला चालू होते. पण ते का होतंय या ठिकाणी आपण पाहण्याचा या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर कॅमेरामॅनला विनंती करेल त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करूयात. जर पाहिलं तर या ठिकाणापासून रस्त्याचं काम चालू होतंय. या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रस्त्याचं काम या ठिकाणी या ठिकाणापासून चालू होतंय आणि पुढं पण तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा प्रयत्न राहील दाखवायचा. आपण पाहू शकताय या ठिकाणी जर आता रस्त्याचं काम नाही झालं तर या ठिकाणी महाराष्ट्र न्यूज नेशन किंवा परिवर्तन न्यूज चॅनलची टीम आल्यामुळं त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम म्हणजे एक पोलीस प्रशासनाचा दाखवायचा प्रयत्न असेल किंवा काय असेल, परंतु पाहू शकताय या ठिकाणी आता इकडून गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत. चाकण येथील माळुंगे या ठिकाणी आलेलो आहोत आणि जर पाहिलं तर खराबवाडीपासून या ठिकाणी जर आपण आता इंडोर चौकामध्ये या ठिकाणी आहोत आणि एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी 6 ते 7 किलोमीटरच्या या ठिकाणी रांगा आपल्याला मागे लागलेल्या पाहायला मिळतात आणि याचं एकमेव कारण म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं आपण तर हा जे रस्त्याचं काम चालू आहे या ठिकाणी प्रशासन असेल किंवा जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना सामान्य नागरिकांकडून एकच विनंती आहे की तुम्हाला जेवढं रस्त्याचं काम करायचं आहे तेवढंच या ठिकाणी तुम्ही रस्ता खोदला पाहिजे किंवा जे प्रोसेस आहे ती केली पाहिजे. या ठिकाणी जर पाहिलं तर नोकरदार वर्ग असेल, सामान्य नागरिक असतील किंवा कंपनी मधून ये जाणारे जे वर्कर असतात ये जा करणारे, तर त्यांना या ठिकाणी या गोष्टीचा खूप मोठा फटका या ठिकाणी पाहायला भेटल्याचा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर काही वाहनं एक तासापासून या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. यामध्ये प्रशासन लक्ष घालणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कॅमेरामन प्रसाद पाटोळे सर, मी पप्पू वाकडे, चाकण माळू. आता आपण HP चौक या ठिकाणी आलो आहोत आणि एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे. या बाजूला जर आपण पाहिलं तर पूर्ण ज्या गाड्या आहेत त्या मुंबईकडे जाणाऱ्या आहेत आणि पूर्ण म्हणजे जायचा पण रस्ता या ठिकाणी पूर्ण ब्लॉक झालेला आहे आणि येण्याचा पण रस्ता ब्लॉक झालेला आहे. या ठिकाणी जर आपण या बाजूला जर एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी हा जो रस्ता आहे चाकण माळुंगे या ठिकाणी जात आहे. या ठिकाणी जरी पाहिलं आपण तर पूर्ण या ठिकाणी रस्ता पूर्ण जाम झालेला आहे. याच्यात जर आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने नोकरदार वर्ग असेल, सामान्य नागरिक असेल, यांच्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाल झाल्याचं या ठिकाणी पाहायला आपल्याला भेटत आहे. यामध्ये प्रशासन लक्ष घालणार का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. महाराष्ट्र न्यूज नेशन TV, चाकण, पुणे.